गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे आणि या चर्चेला आणखी बळ मिळतं जेव्हा शरदचंद्र पवार गटाचे दोन दिग्गज नेते म्हणजे आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आज या ठिकाणी भेटायला आलेले आहे। जवळपास 10 मिनिटं अजितदादा यांच्याशी त्यांची भेट झाली। त्यासोबतच शरदचंद्र पवार गटाचे दुसरे मोठे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख या ठिकाणी आलेले आहे अजितदादा यांना भेटण्यासाठी। सलील देशमुख गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच अजित पवार यांची भेट घेत आहे। त्यामुळे या दोन्ही भेटीचा दोघांनी आपल्या मतदारसंघाचे कामं सांगितले असले तरी याचा राजकीय अर्थ मात्र तेवढाच स्पष्ट आहे, कारण की गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। शरदचंद्र पवार गटाला विधानसभा निवडणुकीत जो फटका बसला आणि अजितदादा गटाला जे काही यश मिळालं त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा खरा बॉस कोण हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवलेलं आहे आणि आता दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ठरवायचं आहे आणि त्यामुळेच या भेटीमागे त्या अर्थानेही बघितलं जातं अनिल देशमुख आणि विजयगड म्हणजे अजितदादाचा बंगला अगदी शेजारी आहे, परंतु गेल्या अधिवेशनात कधी दोन नेत्यांची भेट झाली नाही। परंतु आज अनिल देशमुख यांनी सलील देशमुख यांना चर्चेसाठी पाठवलं का हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। काटोल विधानसभेतून सलील देशमुख यांचा पराभव झाला असला तरी सलील देशमुख आणि अजितदादा यांचे जवळचे संबंध गेल्या काही दिवसात आहे आणि त्यामुळेच दुसरी पिढी राजकारणातली जिथे रोहित पाटील आणि या ठिकाणी सलील देशमुख आज अजितदादा यांना भेटायला आलेले आहे। 2 दिवसापूर्वी विधान परिषदेचे शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे या ठिकाणी येऊन भेटून गेलेले आहे। त्यामुळे हा मर्जिंगचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला बळ देणाऱ्या या भेटीगाठी तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने स्वाभाविक उपस्थित होतो। आपण बघू शकतो अजूनही रोहित पाटील त्या ठिकाणी आहेत, सलील देशमुख त्या ठिकाणी अजूनही अजितदादा यांच्या बंगल्यावर आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजितदादा यांना भेटण्यासाठी आले, परंतु सगळ्यात मोठी चर्चा आजची की शरदचंद्र पवार गटाचे दोन मोठे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव आणि दिवंगत आर आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील हे दोन्ही नेते या ठिकाणी भेटायला आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। चोख सुरक्षा व्यवस्था अजितदादा यांच्या बंगल्यावर सकाळपासून आहे। माध्यम कर्मींना याच्या पुढे जे आहे ते सोडलं जात नाही। असं असतानाही या ठिकाणी आपण बघू शकतो सकाळपासून प्रचंड मोठी गर्दी कार्यकर्त्यांची। सगळ्यात मोठी चर्चा जी आमदार रोहित पाटील या ठिकाणी आलेले आहे आणि अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जे शरदचंद्र पवार गटाचे विदर्भातले नेते आहेत ते सुद्धा भेटायला आलेले आहे। त्यामुळे ही नवीन पिढी या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मर्जिंगला बळ देत आहेत का, अजितदादाचं नेतृत्व स्वीकारणार का, या सगळ्या चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।